आता जोक्स बघा आणि दुसऱ्या दादांना पण शेअर करा. गंगू, माझ्या डोळ्यात बघ. तुझ्यासाठी प्रेमच प्रेम लिहिलंय. दिसलं का तुला? साहेब, पण मला कुठं लिहिता वाचता येतं? गंगूबाई, एकदा मालकीनबाईला सांगते, मला 10 दिवस सुट्टी पाहिजे. मालकीन, अगं 10 दिवस साहेबांना जेवण करून कोण देईल? त्यांचे कपडे कोण धुवून देईल? त्यांची बाकी कामं कोण करेल? गंगूबाई, मालकीनबाई, तुम्ही म्हणत असाल तर मालकांना मी सोबत घेऊन जाऊ का? नवरा मोलकरणीची पाठीमागून कंबर पकडतो आणि बायको बघते आणि जोरात किंचाळते, अहो हे काय करताय? नवरा घाबरतो आणि म्हणतो, किती वेळा सांगितलंय तुला मोलकरणीला तुझी साडी देऊ नको म्हणून. मी फसलो ना. कामवाली बाई, मालकीनबाई, मी आई होणार आहे. मला सुट्टी पाहिजे. मालकीनबाई, अभिनंदन, पण काळजी घे हं. कामवाली बाई, हो मालकीनबाई, तुम्ही पण काळजी घ्या, कारण साहेबांचंच. पप्पू, डॉक्टर, आमच्या कामवालीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. डॉक्टर, तिला आयसोलेशनमध्ये ठेवावं लागेल. पप्पू, मेने उसकी पप्पी लिहिती. डॉक्टर, असू दे, जवानीमध्ये होते चूक, आता तू पण आयसोलेशनमध्ये राहा. पप्पू, त्यानंतर मी बायकोची पण पप्पी घेतली. डॉक्टर, अरे आग लागो तुझ्या जवानीला. वेडा कुठला, आता मला पण आयसोलेशनमध्ये राहावं लागेल. बायको, बाजूला व्हा, कामाच्या वेळी असं करत जाऊ नका. आतून कामवालीचा आवाज आला, सांगा जरा त्यांना, मी पण सांगून सांगून थकले. नवरा आता दवाखान्यात आहे. पती, काम के लिए बाई रखे. पत्नी, नहीं चाहिए. पति, क्यों? पत्नी, तुम्हारी आदतें मुझे अच्छी तरह से पता है. भूल गए, पहले भी मैं बाई ही थी. कामवाली, मालकिन, आपकी पुरानी साड़ी मुझे नहीं चाहिए. मालकिन, क्यों? कामवाली, आपकी साड़ी पहनने के बाद साहेब मेरे पास भी नहीं आते और ड्राइवर भी मुझे बहुत परेशान करता है. कामवाली, बाई, जर काचेची भांडी घासत असेल तर तिच्याशी तिच्या मुलाबद्दल, त्यातल्या त्यात त्यांच्या जन्माच्या वेळची गोष्टी बोलाव्यात. बाईचं मन कोवळं कोवळं होतं. लगेच काचेची भांडी हळुवार घासली जातात. आणि जर ती भाजीच्या कढया जळलेली करपलेली दुधाची भांडी वगैरे घासत असेल, तेव्हा तिच्या सासूचा, जावांचा, भाऊजांचा विषय काढावा. तावातावाने तोंड आणि हात दोन्ही चालतात आणि भांडी एकदम स्वच्छ निघतात. साहेब आपल्या कामवालीसोबत प्रेम करत असतो. साहेब, खरंच तू माझ्या बायकोपेक्षा खूप गोड आहेस. कामवाली, माहीत आहे साहेब, तुमचा ड्रायव्हर पण हेच बोलतो मला. पप्पू पप्पांना, तुम्ही भूतांमध्ये विश्वास ठेवता काय हो? पप्पा, नाही रे वेड्या, भूतबीत तसलं काय नसतं बघ या जगात. पण मग आपली कामवाली म्हणत होती आपल्या घरात भूत आहे म्हणून. पप्पा, चल सुटकेसमध्ये आपले कपडे भर. पप्पू, पण का पप्पा? अरे आपल्याकडे कोणतीच कामवाली नाहीये. आज कामवाली बाई बर्तन पटक पटक के धो रही थी. पूछने पर जवाब मिला, मेरा काम बोलता है. चिंटू, आई, परी आकाशात उडते का ग? आई, हो. चिंटू, मग आपली कामवाली का उडत नाही आकाशात? आई, अरे वेड्या, ती कशी उडेल? ती परी आहे का? चिंटू, पण बाबा तिला तर परी म्हणतात. आई, हो का? मग उद्या उडेलच. 8,000 रुपये टेलिफोन बिल आल्यामुळे बबन वैतागला होता. मी माझ्या ऑफिसचा फोन वापरतो, मग एवढं बिल कसं? बायको, मी पण माझ्या ऑफिसचा फोन वापरते, मी कशाला घरचा फोन वापरू? मुलगा, मला तर ऑफिसनं सेल फोन दिलाय, मी कशाला घरचा फोन वापरू? कामवाली, म्हणजे आपण सगळेच कामावरचे फोन वापरतो,
मग एवढं बिल कसं? हा हा हा. मैं कहा सीता हूँ, काम वाली बाई हूँ. पिक्चर अभी बाकी है. रावण. हा हा हा. सीता का अपहरण करके आज तक पछता रहा हूँ. तुम्हें ले जाऊंगा तो मंदोदरी खुश हो जाएगी. उससे भी काम वाली की जरूरत है. महिला. हाँ हाँ. पगले, सीता को ढूंढने सिर्फ राम आए थे. मुझे ढूंढने सारी सोसाइटी आ जाएगी. काम वाली. मेम साहब, मुझे कुछ दिन की छुट्टी चाहिए. मेम साहब. अरे ऐसे कैसे छुट्टी दे दूँ? काम वाली. मेरे को गाँव जाना है. मेम साहब. अरे तेरे साहब का खाना कौन बनाएगा? उनका काम कौन करेगा? साहब के कपड़े प्रेस कौन करेगा? काम वाली. आप चिंता ना करो मेम साहब. आप कहे तो मैं साहेब को भी साथ ले जा सकती हूँ. मेम साहब बेहोश. मोलकरीण. बाईसाहेब, तुमच्या मुलानं मच्छर खाल्ले. बाईसाहेब. माझं तोंड काय बघतेस? डॉक्टरांना बोलव. मोलकरीण. आता घाबरण्याचं काही कारण नाही बाईसाहेब. मी त्याला ऑल आउट पाजलेला आहे. अगर आप पत्नी और कामवाली बाई के बीच के वार्तालाप गौर करें तो काफ़ी सारे वन लाइनर्स ऐसे होते हैं. मानो एक प्रेमिका अपने प्रेमी से बात कर रही हो. सुनो, कल टाइम से आ जाना. हाँ, कल दोबारा आ जाना. देखो मैं इंतज़ार करूँगी. धोखा मत देना. ऐन टाइम पे. मैं कब से तुम्हारा इंतज़ार कर रही थी. आज बहुत देर कर दी. कल थोड़ा जल्दी आ जाना. और सबसे क्लासी, देखो जब भी छोड़ने हो तो पहले से बता देना. एकदम से मत छोड़ना ताकि मैं दूसरा इंतजाम कर सकूं. पत्नी. सच बताओ, काम वाली बाई के साथ तुम्हारा क्या लफड़ा चल रहा है. पति. क्या बकवास कर रही हो? आखिर हुआ क्या? पत्नी. कल तक वह मुझे मैम साहब कहकर बुलाती थी. आज मुझे दीदी बुला रही है. एक औरत अपनी पड़ोसन से, अगर तूने मेरे पति पर डोरे डाले तो मैं शायद तेरे को माफ माफ कर दूंगी, लेकिन अगर तूने मेरे काम वाली बाई की तरफ जरा सी भी नजर डाल दी तो तेरी पूरी दुनिया तबाह कर दूंगी, यह समझ लेना. शांता. शांति को बुलाओ. पत्नी. कौन? अपनी काम वाली. शांता. हाँ. पत्नी. क्यों? शांता. डॉक्टर ने बोला है कि दर्द की गोली खाओ और शांति के साथ सो जाओ.